मक्का पिकाची उगवण व वाढ जोमदार होते, पीक हिरवेगार दिसते, परंतु काढणीवेळी कणीस छोटे पडते, तसेच कणसातील दाणे परिपूर्ण भरत नाहीत आणि अपेक्षेप्रमाणे उत्पादनही होत नाही। जर हा प्रश्न तुमचाही असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार शेतकरी मित्रांनो, फार्म फॅक्ट मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत मक्का पिकाचे उत्पादन कमी होण्याची मुख्य कारणे आणि त्या चुका आपण कशा टाळू शकतो। पेरणीची चुकीची वेळ। खरीप किंवा रब्बी हंगामात खूप लवकर किंवा उशिरा पेरणी केल्यास फुलोरा अवस्थेत हवामान साथ देत नाही, म्हणजेच अति पाऊस किंवा अति थंडीमुळे कणीस चांगले तयार होत नाही। रोपांची जास्त दाटी। 2 रोपांमधील अंतर किंवा 2 तासांमधील अंतर कमी असल्यास प्रत्येक रोपाला अन्नद्रव्य आणि सूर्यप्रकाश कमी मिळतो, त्यामुळे झाडांचा विकास पूर्णपणे होत नाही। चुकीच्या वाहनांची निवड। प्रत्येक वाहन हा सर्व जमिनीत आणि हवामानात चालतोच असे नाही, हंगामानुसार किंवा जमिनीनुसार योग्य उपयुक्त वाहनांची निवड करणे गरजेचे असते। चुकीचे खत व्यवस्थापन। मक्का पिकाला फक्त युरिया देऊन उत्पादनात वाढ होत नाही, तर पिकाच्या वेगवेगळ्या अवस्थेनुसार योग्य प्रमाणात नत्र, स्फुरद आणि पालाश देणे आवश्यक असते। सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता। झिंक, बोरॉन, मॅग्नेशियम या महत्त्वाच्या अन्नद्रव्यांची कमतरता कणीस लहान पडण्याचे मोठे कारण आहे, त्यामुळे कमतरतेनुसार योग्य सूक्ष्म अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करणे महत्त्वाचे आहे। लष्करी अळीचे वेळेवर नियंत्रण न करणे। लष्करी अळीचे सुरुवातीलाच नियंत्रण न केल्यास झाडांची वाढ खुंटते, पीक कमजोर होते, तसेच कालांतराने अळी थेट कणीस पोखरते व मोठे नुकसान करते। चुकीचे पाणी व्यवस्थापन। सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत अति पाणी किंवा फुलोरा आणि दाणे भरणीच्या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पन्नावर मोठा परिणाम होतो। शेतकरी मित्रांनो, ही महत्त्वाची कारणे जर लक्षात ठेवली आणि योग्य वेळी योग्य उपाय केले तर मक्काच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होते। हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक, शेअर करून फार्म फॅक्ट्स मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। शेतकरी मित्रांनो, पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मक्का पिकाचे उत्पादन वाढीसाठी विद्राव्य खताचे नियोजन।